आणि यानंतर पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी। पुणे शहरामध्ये झिकाचा धोका वाढला। पुणे शहरामध्ये झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण आढळलेत। 26 गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण झाली आहे आणि संपर्कात आलेल्या सगळ्यांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जाते। शिवानी मांढरे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील। शिवानी, पुण्यातला झिकाचा वाढता धोका पाहता काय खबरदारी घेतली जाते, काय आवाहन केलं जातंय? प्रज्ञा, पुण्यात आपण जसं तू सांगितलं तसं झिकाचा धोका आता वाढतोय, कारण शहरात 66 रुग्ण आढळले आहेत। त्यातही महत्त्वाचं म्हणजे 26 गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे। पहिल्या दिवसापासून आपण सगळेजण सांगतोय की झिकाची सगळ्यात मोठी खबरदारी घ्यायची असेल तर ती गर्भवती महिलांनी घेण्याची गरज आहे। मागच्या काही दिवसात पुण्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे अनेक परिसरात घाणीचं साम्राज्य आहे, राडारोडा पडला आहे आणि हेच घाणीचं साम्राज्य या झिकाच्या डासांना निमंत्रण देत आहे। डासांचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये आता झिकाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे। महापालिकेकडनं खबरदारी घेण्यात येत आहे। त्यासोबतच ज्या 4 रुग्णांची डेथ झाली आहे, मृत्यू झालाय, त्या 4ही जणांचा डेथ ऑडिट देखील आता महापालिका करणार आहे। त्यामुळे सगळ्या गर्भवती महिलांना असू देत किंवा सगळ्या पुणेकरांना आता आपण एकच आव्हान करायला हवं की त्यांनी त्यांच्या परिसरात डास होऊ नये यासाठी स्वच्छता बाळगायला हवी आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।